तर नमस्कार मित्रांनो, मराठी पेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बँक ऑफ बडोदातर्फे जी नवीन वॅकन्सी आलेली आहे 500 जागांसाठी ऑफिस असिस्टंट या नवीन पोस्टसाठी ही वॅकन्सी निघालेली आहे. तर यासाठी टोटल 500 जागा आहेत. याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे 3 तारखेपासून आणि 23 तारखेला याचं क्लोजिंग डेट होणार आहे. या ऑफिस असिस्टंट पिओन पदासाठी जी बँक ऑफ बडोदा यांनी जे क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते 10वी पास आहे. तर आपण याचं रजिस्ट्रेशन करूया. आणि या पदासाठी जो फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म आपल्याला मोबाईलमधून कसा भरता येईल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कृपया करून आपली पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला हा फॉर्म मोबाईलमध्ये व्यवस्थितरित्या भरता येईल. तर आपण क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन इथं क्लिक करूया. आता इथं पूर्ण माहिती आपल्याला भरावी लागेल. आपलं नाव, स्टेप बाय स्टेप कशी माहिती भरायची हे यामध्ये आपण बघत आहोत. तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आपल्याला. ईमेल आय डी टाकायची आहे. सिक्युरिटी कोड व्यवस्थितरित्या टाकायचे आहे. पुन्हा एकदा आपण जी माहिती भरलेली आहे ती पूर्णपणे व्यवस्थितपणे चेक करा. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करून ओके करा. आता आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथे तयार झालेला आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता. आता कॅन्डिडेटचा फोटोग्राफ इथं आपल्याला अपलोड करायचा आहे. आता इथे आपल्याला कॅप्चर फोटोसुद्धा करावा लागणार आहे. तर कॅप्चर फोटो कशा पद्धतीने करायचा, पूर्णपणे क्लिअर विजिबल दिसला पाहिजे आपला लाईव्ह कॅमेरा फोटो. तर तो कसा काढायचा आपण बघतो इथे. तर आता इथं आपल्याला कॅप्चर फोटोवर क्लिक करायचं आहे. ओलो वाईल इथं कॅप्चर.
नेक्स्टवर क्लिक केलं. आता आपल्याला कॅप्चर फोटो करायचा आहे, तर डिस्कला टाका. तर क्लिक हेअर टू स्कॅन ह्या ऑप्शनवर क्लिक करून सुद्धा आपण फोटो अपलोड करू शकतो. यासाठी आपल्याला दुसरा मोबाईल घेऊन ह्या स्कॅनरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतरनं डायरेक्टली IBPS ऑनलाईनच्या पोर्टलवरती जाऊन तिथं आपण डायरेक्टली आपला फोटो अपलोड करू शकतो. तर आता आय कन्फर्म दॅट इज माय व्हॅलिड फोटो आहे, ऑल्सो ॲग्री टू अबाव मेन्शनवर. त्यानंतर चूज फाईलला जाऊन आपलं सिग्नेचर अपलोड करावी लागणार आहे. पुन्हा आता सिग्नेचरच्या ऑप्शनसाठी आपण जिथे फाईल आपल्या सेव्ह केल्या तिकडे जाऊया. आपली सिग्नेचर आहे ते आपण आता इथे अपलोड केलेलं आहे. आय कन्फर्म करून पुन्हा नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर वॅकन्सीज ऑफ स्टेट UT युअर अप्लायिंग फॉर्म हे करायचं आहे. आता ऑल ओव्हर इंडियासाठी ऑल ओव्हर भारतामध्ये ह्या पोस्ट आहेत, तर आपण स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरत आहे. तर प्रोफेशनली टेरिटरी कॅन्डिडेट शुड बी राईट स्पीक आता लँग्वेज म्हणजे मराठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे हे केलं. तर आपली कॅटेगरी इथे निवडावी लागणार आहे आपल्याला. डिसेबिलिटी आहे का नाही हे आपल्याला बघायचं इथं नाही आहे. हे बाकीचे ऑप्शन आहेत. पर्सन ऑफ स्पेसिफिक डिसेबिलिटी कवर्ड तर नाही आहे. असेल तर तुम्ही हे सगळे व्यवस्थित ऑप्शन बघायचे आहेत. तर रिलिजन आपण काय आहे ते आपल्या इथं हे करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. मायनर कम्युनिटीमध्ये आहे का बघायचं. एक सर्व्हिसमॅन आहे का, डिसेबल एक्स-सर्व्हिसमॅन आहे का हे बघायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा येऊन इथं आपण DCX डिपार्टमेंट ऑफ सर्व्हिसमॅन किड इन ॲक्शनमध्ये त्याच्या आहे का बघायचं आहे. अंडर डिवोर्स्ड वुमन हे आहे का बघायचं आहे. आता नॅशनॅलिटी सिटिझनशिप आपल्याला इथं बघायची आहे. त्यानंतर सेंटर ऑफ एक्झामिनेशन आपल्याला बघावं लागणार आहे. तर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर आहेत ते आपण बघूया. इथे मुंबई, ठाणे, नवी मुंबई एक आहे, नागपूर आहे, तुम्हाला इथे पुणे एक आहे, मिळून जाईल. त्याच्यानंतर सुरत आहे, तिरुवनंतपुर, उदयपूर, वडोदरा, वेल्लोर हे महत्त्वाचे आहेत. म्हणजे आता बेसिकली आपण पुण्यामध्ये टाकूया आहे. त्यानंतर काइंडली इंडिकेट मीडियम ऑफ पेपर इन इंग्लिश, हाऊ वुड यू लाईक टू पेपर टू बी प्रेझेंट फॉर यू. इंग्लिश आणि मराठी दोन्ही ऑप्शन तुम्ही इथे घेऊ शकता. दोन्ही ऑप्शन म्हणजे ऑप्शन आहेत तिथे तुम्हाला प्रॉपर इंग्लिश आणि हिंदी, इंग्लिश मराठी आणि इंग्लिश कोकणी. ते घेतल्यानंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे सिलेक्ट करावा लागणार आहे. तुमची जन्मतारीख आपल्याला इथं टाकायची आहे. आपली जी जन्मतारीख आहे ती आपल्याला इथं टाकावी लागेल. जेंडर नो, ट्विन्स आहेत का नाही पूर्ण माहिती लिहायला लागेल आपल्याला. ॲड्रेस टाकावं लागणार इथं. डिस्ट्रिक्ट टाकायला लागणार इथं आपल्याला. पुन्हा स्टेट, पिनकोड,
तर इथे 118 रुपयाची फीज आपल्याला भरावी लागणार आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे जायचं आहे. आता इथं क्वालिफिकेशन बाकीची इन्फॉर्मेशन इथं टाकावी लागणार आहे आपल्याला. तर SSC आपण कधी पास झालो आहोत, तर आता आर यू प्रोफियंट इन लोकल लँग्वेज रीडिंग रायटिंग त्याच्यावर येस करावं लागणार आहे. प्रेझेंटली आता तुम्ही कुठे कुठे काम करत आहात त्याची माहिती तुम्ही ते बघू शकता. इंग्लिश ज्या ज्या लँग्वेज तुम्हाला बोलायला, लिहायला, ऐकायला जमतं त्याची माहिती आपल्याला भरायची आहे. व्हॅलिडिटी डिटेल्स,
तर पूर्ण डिटेल्स भरलेले आहेत. आपण सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पूर्ण माहिती पूर्ण फॉर्म इथे दिसत आहे. आपण पेमेंट पण किती भरायचं आहे सगळं दिसत आहे. ते डेट ऑफ जॉईनिंग पर्सेंटेज सगळं मध्ये आहे. कटून करून आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके करून शो टू कंटिन्यू. आपल्याला अपलोड करायच्या गोष्टी सगळ्या आहेत तिथे. सो आपण आता डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. त्या पेजवर आलेलो आहे. ह्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थच्या प्रूफसाठी आपल्या 10वीचं मार्कशीट PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. तर डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी जे गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरमध्ये सांगितलेल्या गोष्टी बघा की A4 साईजमध्ये डॉक्युमेंट साईज असली पाहिजे. 500 KB अंडरमध्ये आपल्याला पूर्ण PDF फाईल बनवायची आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावे. तसेच जे PDF फाईलचं नाव आपल्याला टाकायचं आहे ते PDF फाईलचं नावामध्ये कोणत्या प्रकारचा अंतर नसावे, नेम डिस्टन्स नसावे. त्याची खात्री प्रत्येकाने करूनच सर्व गोष्टी अपलोड कराव्यात. वर्क एक्सपिरियन्स आता कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आपल्याला. अपलोड केल्यानंतर तो सिक्युरिटी कोड आहे तो आपल्या इथं टाकावा लागणार आहे. टाकून झाल्यानंतर पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे आपल्याला. ओके. आता आपल्याला आपल्या इथं पेमेंट भरावं लागणार आहे. पेमेंट सक्सेस झालेलं आहे आपलं. तरी प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता. तर या पद्धतीने आपण IBPS ऑनलाईनचे जे फॉर्म असतात ते मोबाईलद्वारे सुद्धा आपल्याला भरता येऊ शकतात. तर तुम्ही नक्कीच फॉर्म भरा. ही व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.